पुण्यामध्ये एका उच्च शिक्षित महिलेला 3.5 कोटी रुपयांचा गंडा घालून फसवण्यात आलेला आहे। तुमच्या नावाने चीनमध्ये ड्रग्ज पाठवलेत असं सांगून या महिलेला गंडा घालण्यात आलाय। तसंच पाठवलेल्या कुरिअरमध्ये अंमली पदार्थ मिळाले असल्याचा आरोप देखील आता करण्यात येतोय। महिला संगणक अभियंता ही मगरपट्टा सिटीतल्या आयटी कंपनीत नोकरीला आहे। 22 जून ते 15 सप्टेंबर दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय। कुरिअर कंपनी सीबीआय मुंबई पोलिसातून बोलतोय असं या महिलेला सांगण्यात आलं आणि त्यानंतर या महिलेची आता फसवणूक करण्यात आलेली आहे। तसंच बँकेतले पैसे देखील सरकारच्या सुरक्षा खात्यात ठेवण्यास सांगून 3.5 कोटी रुपये लुबाडल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहे। मिकी, सध्या पुण्यामध्ये गुन्हेगारीचं सत्र सुरूच आहे, ते थांबण्याचं नावच घेत नाहीये, काय अधिकचे अपडेट्स? सिद्धेश, अगदी जर आपण बघितलं तर आयटी कंपनीमध्ये एक सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत असलेली ही तरुणी हिची ज्या पद्धतीने फसवणूक झालेली आहे ती छोटी मोठी फसवणूक नाही। तर पहिल्यांदा तिला फोन येतो की आम्ही एका कुरिअर कंपनीतून बोलतोय, तुमचा एक मोठा कुरिअर बॉक्स आमच्याकडे आलेला आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे एटीएम कार्ड्स आहेत आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये ड्रग्ज देखील आहेत। अशा पद्धतीने विदेशात तुमच्या नावाने हे कुरिअर सापडले। तर दुसरा फोन तिला येतो मुंबई पोलीस म्हणून, मुंबई पोलीस बोलतोय तुमची कारवाई करायची आहे, अशा पद्धतीने तुमच्या नावाने कुरिअर आहे आणि तुमच्यावर कारवाई करायची आहे, तुम्हाला तपासासाठी यावं लागेल। तिसरा फोन थेट सीबीआय म्हणून दिल्लीतून येतो आणि अशा पद्धतीने ती जी सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणी आहे ती घाबरून जाते। अक्षरशः तिला सांगितलं जातं की तुम्हाला अटक होऊ शकते, तुमच्यावर कारवाई करायची आहे आणि गव्हर्नमेंटचं सेफ्टी म्हणून तुम्हाला तुमचे जे खाते आहेत, तुमच्या खात्यामध्ये जेवढे काही पैसे आहेत ते आता तात्काळ आम्हाला फ्रीज करावे लागतील। तिच्याकडून अकाउंट नंबर घेतलं गेलं आणि जे काही रक्कम तिच्या अकाउंटमध्ये होती ती कमी जास्त नाही तर 3.5 कोटी रुपये तिच्या अकाउंटमध्ये होते। दोन वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये 3.5 कोटी रुपये तिच्याकडे होते आणि संपूर्ण रक्कम ही जो फ्रॉड करणारा माणूस होता त्याने संपूर्ण रक्कम तिच्याकडून घेतलेली आहे। अशा पद्धतीने तिला एका अर्थाने ब्लॅकमेल करून ती सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, कमी जास्त नाही तर थेट सॉफ्टवेअर इंजिनियर ही तरुणीची अशा पद्धतीने फसवणूक करण्यात आली आणि ती भीतीपोटी आपल्याला आपलं नाव बदनाम होईल किंवा आपल्याला तपासासाठी जावं लागेल, विदेशात आपल्या नावाने ड्रग्ज, एटीएम कार्ड, सिम कार्ड सापडलेले आहेत आणि याचा कुठेतरी गैरवापर करून कुठेतरी मोठा कट रचला जाऊ शकतो। अशा पद्धतीने कारण या सगळ्या गोष्टींवरून सुद्धा आता या सगळ्या ही गुन्हेगारी आता थांबते की नाही हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।